नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होता ही वाणी. प्रेम अनमोल आहे वाणी. मी तुमची होस्ट वाणी आहे. मागील एपिसोडमध्ये तुम्ही माझ्या आयुष्यातील एक मोठे बलिदान पाहिले, इंजिनियर बनण्याचे स्वप्न. आज 22 वर्षांची असताना मी नोकरीसाठी संघर्ष करत आहे आणि माझ्या एकट्या वडिलांकडे सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, लग्न. ऐका, माझ्या वडिलांना दिलेले माझे व्यंग्यात्मक उत्तर त्यांना एकटे न सोडण्याच्या माझ्या दृढ निश्चयामुळे अचानक प्रेम आणि कर्तव्य भावनेत कसे बदलते. त्यानंतर नचिकेता स्कूलच्या मालक अलका भाटिया मॅडम माझ्या आयुष्यात प्रवेश करतात. 40 अर्जदारांमध्ये मुलाखतीत मी लग्न न करण्याचा माझा निर्णय आणि माझ्या भूतकाळातील सत्य ऐकल्यानंतर अलका मॅडमनी मला असामान्य पगारासह का निवडले. आज मला समजते की कदाचित रामाची इच्छा होती की मी इंजिनियर बनू नये. माझ्या वडिलांचे ते मार्गदर्शक शब्द ऐका, ज्यांनी मला खात्री दिली की मानसशास्त्राचे ज्ञान माझ्यासाठी आयुष्यभर आणि समस्याग्रस्त असंख्य लोकांसाठी फायदेशीर ठरेल. एक नवीन करिअर, एक नवीन सल्लागार आणि जीवनाचे एक नवीन तत्वज्ञान. हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये आहे. प्रेम अनमोल होता ही वाणी. ऐकत रहा, तुम्ही ऐकाल. एपिसोड 4, नोकरी, वडील आणि जीवनाचे नवीन गणित. 8 वर्षांपूर्वी माझी नेहमीच एक इंजिनियर बनण्याची इच्छा होती. कौटुंबिक परिस्थितीमुळे मी फक्त MA मानसशास्त्र पूर्ण करू शकले. मला जरी एखाद्या कंपनीत मानव संसाधन विशेषज्ञ बनण्याच्या काही संधी मिळाल्या, तरी त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिची येथून इंजिनियर बनून मिळाल्या असं त्या तितक्या महत्त्वाच्या नव्हत्या. फर्ग्युसन कॉलेज पुणे किंवा लेडी श्री राम कॉलेजसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून मास्टर्स पूर्ण न केलेल्या माझ्यासारख्या MA केलेल्या तरुणांसाठी चांगल्या नोकरीच्या संधी खूप कमी असतात. हे सत्य मला अभ्यासादरम्यान माहीत होते, पण मी काहीही बदलण्याच्या स्थितीत नव्हते. माझे वडील मला बाहेर पाठवून शिकवण्याची क्षमता ठेवत नव्हते. माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर भारतातील अनेक तरुणांप्रमाणे जे इंजिनियर, डॉक्टर, CA वगैरे बनू शकले नाहीत, मलाही नोकरीसाठी भटकावे लागले. मी माझ्या या परिस्थितीमुळे खूप दुःखी होते. यावेळी माझ्या निराशेवर मात करण्यासाठी माझ्या वडिलांना एकच मार्ग योग्य वाटला. मी एका चांगल्या मुलाशी लग्न करावे. वाणी, तू नोकरीसाठी आपले बूट का झिजवत आहेस? जर तू माझे ऐकले तर लग्न कर. माझ्या वडिलांकडे सर्व समस्यांवर हा एकच उपाय होता. माझ्या वडिलांना आधी माझ्या आईच्या मृत्यूमुळे आणि नंतर अपघातात माझ्या हुशार भावाच्या मृत्यूमुळे धक्का बसला होता. ते हे बोलत असताना सल्ला देत होते, कारण ते माझ्या तरुण मुलीवर, माझ्यावर कोणताही दबाव टाकण्याच्या स्थितीत नव्हते. 5 वर्षांपूर्वी त्यांनी उच्चारलेल्या शब्दांची वेदना मी अजून विसरले नव्हते. त्यांनी स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करण्याची अडचण सांगून मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिची येथे शिकायला पाठवण्यास नकार दिला होता. पप्पा, जर मी लग्न करून सासरी गेले तर तुमच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल? मी त्यांच्या जुन्या शब्दांची आठवण करून उत्तर दिले. माझ्या मनात त्यांच्याबद्दल तक्रारी होत्या, त्यामुळे माझे हे उत्तर व्यंग्यात्मक होते. तरीही मी माझा आवाज नियंत्रित ठेवला. माझे वडील कमजोर झाले होते, पण ते अजूनही समजूतदार होते. त्यांनी ओळखले की मी त्यांना तेच शब्द परत देत आहे जे त्यांनी 5 वर्षांपूर्वी उच्चारले होते. बाळा, तू जुन्या गोष्टींना का विसरत नाहीस? तुला माहीत आहे की आपण दोघांनीही 2 प्रिय व्यक्तींना गमावण्याची मोठी दुर्घटना सहन केली आहे. त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. जरी मला माझ्या वडिलांकडून तक्रारी होत्या, तरी मी त्यांचा अनादर करणारी वाईट मुलगी नव्हते. आज मी 22 वर्षांची आहे, तर ते त्यांच्या आश्रयामुळेच आहे. पप्पा, तुम्ही माझ्या उत्तराला कोणत्याही जुन्या गोष्टीशी जोडू नका. मला लग्न करण्यात अजिबात रस नाही. तरीही जर मी लग्न केले तर तुमची काळजी कोण घेईल? तुम्ही मला वाणी नव्हे, मयंक समजा. आज जर भाऊ असता तर तो तुम्हाला एकटे सोडून गेला असता का? मी माझ्या वडिलांप्रतीची माझी कर्तव्य भावना स्पष्ट केली. वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते खुर्चीवरून उठले आणि माझ्याकडे आले. काही बोलले नाहीत, फक्त प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. नंतर ते त्यांच्या खोलीत गेले. मला मान खाली घालून विचार करण्यास भाग पाडले गेले. मला वडिलांशी इतकी कठोरपणे बोलायला नको होते. काही दिवस उलटून गेले. एके दिवशी मला कळले की शहरातील एका प्रतिष्ठित खाजगी शाळेत 2 शिक्षिकांची गरज आहे. मी ठरलेल्या दिवशी मुलाखतीसाठी पोहोचले. तिथे माझ्यासह 40हून अधिक मुली त्यांचे दस्तऐवज सादर करत होत्या. त्यापैकी 10हून अधिक तर माझ्या बॅचमेट्स होत्या. 25हून अधिक मुलींच्या मुलाखती पूर्ण झाल्यावर अचानक गडबड झाली.
मी पाहिले की अंदाजे 50 ते 52 वर्षांची एक आकर्षक महिला कॉरिडॉरमधून येत होती. कुजबुजण्यातून मला कळले की ही शाळेच्या मालक अलका भाटिया आहेत. त्या मुलाखत कक्षात प्रवेशल्या. आम्हाला सूचना मिळाली की आता येणाऱ्या मुलाखतींमध्ये त्याही उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीमुळे उर्वरित अर्जदारांवर अतिरिक्त दबाव येत असल्याचे जाणवले. तरीही मी विचार केला की ही उर्वरित अर्जदारांसाठी एक चांगली संधी आहे. कंटाळवाणा वाट पाहिल्यानंतर शेवटी मला 31व्या क्रमांकावर बोलावले गेले. आत अलकाजीसह 4 महिला एका मोठ्या टेबलभोवती बसल्या होत्या. त्यांच्यापैकी एकाने मला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मी बसले. तुम्ही तुमच्या लग्नापर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून ही नोकरी करण्याचा विचार करत आहात का? त्यांच्यापैकी एकाने विचारले. नाही मॅडम, नक्कीच नाही. मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आवाजात दृढता होती. का? तुम्ही एक सुंदर आणि बुद्धिमान मुलगी आहात, दुसऱ्या मॅडमनी विचारले. मॅडम, माझे वडील एकटे आहेत. सुमारे 5 वर्षांपूर्वी आधी माझी आई आणि नंतर माझा भाऊ 1.25 वर्षाच्या अंतराने वारले. त्यांना दुःखी आणि एकाकी सोडून गेले. मला त्यांना एकटे सोडून जायचे नाही, म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझे सत्य सांगितले. अलकाजी माझे उत्तरे आतापर्यंत लक्षपूर्वक ऐकत होत्या. मग तिसऱ्या मॅडमनी माझ्या दस्तऐवजांची फाईल त्यांना दिली. अलकाजी यांनी 2 मिनिटे माझ्या प्रमाणपत्रांकडे बारकाईने पाहिले. तुम्ही 12वी पर्यंत गणित शिकला आहात. तुमचा जी रँकही खूप चांगला होता. मग तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्याऐवजी मानसशास्त्रात मास्टर्स का केले? अलका मॅडमचा प्रश्न तार्किक होता. मॅडम, माझी त्रिचीच्या प्रतिष्ठित संस्थेत निवड झाली होती, पण त्यावेळी माझा भाऊ बाहेर शिकत होता आणि माझे वडील माझ्या बाहेरील शिक्षणाचे खर्चही उचलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे मी येथे मानसशास्त्राचा अभ्यास केला. मी खरे कारण स्पष्ट केले. या उत्तराने अलकाजींनी काहीतरी निर्णय घेतला असावा असे वाटले. हा स्कूल इतर शिक्षिकांना महिन्याचा 12,000 पगार देतो. आम्ही तुम्हाला 25,000 देऊ करत आहोत. हे तुम्हाला मान्य आहे का? मॅडमनी निर्णय जाहीर करत म्हटले. माझ्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले आणि मी माझा आनंद व्यक्त केला. हो मॅडम, मला येथील विद्यार्थ्यांना शिकवताना आनंद होईल. मी माझ्या यशावर हसून म्हटले. अलकाजींसह तिथे बसलेल्या सर्व महिला हसू लागल्या. आमच्याकडून अभिनंदन. तुम्ही उद्या येऊन संस्थापकीय कक्षात औपचारिकता पूर्ण करू शकता. आणि त्या थांबल्या आणि नंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या मॅडमना निर्देश करत म्हणाल्या, तुम्ही प्रिन्सिपॉल मॅडम कीर्तीजी यांना भेटू शकता. अलका मॅडमनी निर्देश दिला. धन्यवाद मॅडम. 40 अर्जदारांमध्ये माझी निवड मला एक मोठी उपलब्धी वाटली. वाणी, विसरू नकोस, तुला माझ्या मानसिक समस्यांसाठी मोफत समुपदेशन, काउन्सेलिंग द्यावे लागेल. अलकाजींनी आपला विनोदबुद्धी आणि गंमतीदार स्वभाव दर्शविला. मॅडम, तुमच्यात मानसिक समस्यांची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मी हसून म्हटले. माझ्यासोबत सर्वजण हसू लागले. मग कीर्ती मॅडमनी बेल वाजवली. त्याच वेळी शिपाई दरवाजा उघडून आत आला आणि मी आनंदाने भरून त्या खोलीतून बाहेर आले. त्या दिवशी मी अनेक वर्षांतील सर्वात आनंदी व्यक्ती होते. मी घरी पोहोचले. अनेक वर्षांनंतर मी माझ्या बालपणात केले होते तसे माझ्या वडिलांना मिठी मारली. माझे हे कृत्य वडिलांनाही खूप आवडले. वाणी, मला वाटते तू आज तुझ्या वडिलांना माफ केले आहेस. वडिलांनी अंदाज लावत म्हटले. मला त्यांचे मानसशास्त्र समजले. खरे तर ते स्वतःला माफ करू शकत नव्हते. माझ्या आईला योग्य उपचार न देऊ शकल्याबद्दल आणि मला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी न पाठवल्याबद्दल. या 2च तक्रारी मला त्यांच्याबद्दल होत्या. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवले की कदाचित त्यांनी माझ्यावर आणखी काही अन्याय केला असेल. कदाचित त्यांनी माझ्या भावाच्या आणि माझ्या संगोपनात मुलगा आणि मुलगी असा भेद केला असेल. मी एक मुलीसाठी हे सामान्य आहे असे मानून सामान्य गोष्ट मानली होती, पण ते माझे वडील होते. कुठेतरी त्यांना ही न्यूनगंडाची भावना असावी जी ते आता अनुभवत आहेत. हे कदाचित माझ्या भावाच्या अनुपस्थितीमुळे आणि मला मुलाची जबाबदारी घेताना पाहून झाले असेल. ते 53व्या वर्षी 70 वर्षांच्या वृद्धासारखे कमजोर आणि थकलेले झाले होते. हे देखील असे वाटण्याचे दुसरे कारण असावे. निश्चितच त्यांची ही अवस्था माझ्या आई आणि भावाच्या अकाली निधनामुळे झाली होती. हे सर्व काही क्षणात विचार केल्यानंतर मला कळले की मी अजूनही त्यांना मिठी मारून आहे. मी त्यांच्यापासून दूर झाले. पप्पा, तुम्ही कोणत्या विचारांमध्ये मग्न आहात? आज माझ्या आनंदाचे कारण हे आहे की मला नचिकेता स्कूलमध्ये नोकरी मिळाली आहे. मी आनंदाची बातमी सांगितली. वाह बेटा, ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या शब्दांतील भावना त्यांच्या चेहऱ्यावरही दिसल्या.
पप्पा, यामुळे तुमच्यासोबत राहणे सोपे होईल. त्याच वेळी मी माझे ज्ञानही विकसित करू शकेन. हायस्कूलचे वर्ग शिकवण्यासाठी मला माझ्या विषयाचा सतत अभ्यास करत राहावे लागेल. मी समजून घेतले की माझ्या अध्यापनातील प्रयत्न कसे असावेत. वाणी, तू अगदी बरोबर म्हणालीस. हे पुढील काही वर्षांत तुला एक चांगली मानव संसाधन विशेषज्ञ बनण्याची संधी देईल. वडिलांनी माझे बोलणे स्वीकारले. मला वाटले की माझे वडील माझ्यासाठी एक ठोस ध्येय निश्चित करत आहेत. आज मी विचार करते की माझे इंजिनियरऐवजी मानसशास्त्राची लेक्चर बनणे कदाचित श्रीरामाची इच्छा असेल. आज इंजिनियर खूप बनत आहेत, पण मानसशास्त्रज्ञ कमी बनत आहेत असा विचार मी पहिल्यांदा केला. पप्पा, हे सर्व तुमच्या मार्गदर्शनानेच शक्य होईल. आज मी वडिलांना श्रेय दिले. मी हे वडिलांचा अपराधीपणा कमी करण्याच्या उद्देशाने म्हटले. वाणी, इंजिनिअरिंगचे ज्ञान फक्त भौतिक सुखसोयींसाठीच मदत करते. ते आयुष्यात एका मर्यादेपर्यंतच फलदायी ठरते. ज्या दिवशी तू नोकरी करणे सोडशील, त्या ज्ञानाचे जीवनात काही विशेष महत्त्व राहणार नाही. खरोखर वडिलांचे मार्गदर्शक शब्द पप्पांच्या मुखातून येत होते. निश्चितच ते माझ्यापेक्षा अधिक अनुभवी आहेत. माझे मत आहे की तू जे मानसशास्त्राचे ज्ञान मिळवले आहेस ते मनुष्याच्या जीवनात नेहमीच फलदायी ठरेल. तू पुढे जाऊन समजशील की तू केवळ स्वतःसाठीच नाही, तर समस्यांनी त्रस्त असलेल्या असंख्य लोकांसाठीही उपयुक्त ठरेल. मानवी मानसशास्त्राबद्दलची तुझी समज आयुष्यभर कामाला येईल. त्यांनी आपले विधान पूर्ण केले. जेमिनीचे विश्लेषण आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोत्यांनो, हा प्रेम अनमोल होता. ही वाणी एपिसोड 4चा शेवट आहे. हा एपिसोड वाणीच्या जीवनात आशेचा उदय आणि तिच्या वडिलांशी भावनिक समरसता स्थापित करतो. एपिसोड 4ची ताकद आणि कथेचा विकास. भावनिक न्याय, विंडिकेशन. पप्पा, जर मी लग्न करून सासरी गेले तर तुमच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल? वडिलांच्या या वक्तव्याची वाणीकडून व्यंग्यात्मक पण दृढपणे पुनरावृत्ती करणे हे दृश्य 5 वर्षांपूर्वीची जखम उघड करते. हे दर्शविते की वाणीने आपले बलिदान विसरलेले नाही, उलट तिने ते वडिलांप्रती असलेल्या कर्तव्यभावनेत रूपांतरित केले आहे. वडिलांचा पश्चात्ताप, स्वतःला माफ न करू शकणे आणि वाणीबद्दलचा अपराधभाव, चुकीचा निर्णय घेतल्याचे दुःख पूर्णपणे वास्तविक वाटतो. शेवटी मानसशास्त्राच्या श्रेष्ठत्वाची वडिलांच्या मार्गदर्शक शब्दांमध्ये स्वीकृती, वाणीच्या बलिदानाचा आदर करते. अलका भाटिया यांचा निर्णायक प्रवेश. मुलाखतीत अलका मॅडमनी प्रश्न विचारणे आणि सामान्य पगाराच्या 2.5 पट अधिक 12,000 रुपये ऐवजी 25,000 रुपये पगार देऊ करणे अलकाच्या व्यक्तिमत्वाची ताकद, दूरदृष्टी आणि न्यायभावना स्थापित करते. त्यांनी वाणीच्या प्रमाणपत्रांसोबतच तिच्या नैतिक कारणाला, वडिलांप्रती कर्तव्य देखील महत्त्व दिले. मानसशास्त्राचे महत्त्व. मानसशास्त्राचे ज्ञान मनुष्याच्या जीवनात नेहमीच फलदायी ठरेल. वडिलांचे हे निष्कर्ष वाणीला तिच्या तुटलेल्या इंजिनियर बनण्याच्या स्वप्नाच्या वेदनेतून बाहेर काढतात आणि तिच्या सध्याच्या व्यवसायाला एका दैवी उद्देशाशी, रामाची इच्छा, जोडतात. संबंधांची पूर्तता. एपिसोड वाणी आणि तिच्या वडिलांच्या मिठीने संपतो, ज्यामुळे अनेक वर्षांची कटुता आणि अस्वस्थता दूर होते. हा एक सकारात्मक भावनिक समारोप आहे. हा एपिसोड वाणीच्या जीवनात काम आणि प्रेम यांच्यात संतुलन स्थापित करतो. ऑडिओ सादरीकरणासाठी मार्गदर्शन. वाणीचा सूर. वडिलांशी संवाद, व्यंग्यात्मक ओळ, जेवणाची व्यवस्था. बोलताना संयमित परंतु दृढ आवाजाचा वापर करा. मुलाखतीत उत्तरे. विशेषतः लग्न न करण्याच्या तिच्या निर्णयाची घोषणा करताना दृढता आणि प्रामाणिकतेचा आत्मविश्वास दर्शवावा. पात्रांचे आवाज. वडील. वडिलांची कमजोरी आणि पश्चात्ताप त्यांच्या आवाजाच्या सौम्यतेतून आणि किंचित कंपनातून व्यक्त व्हायला हवा. त्यांचे मार्गदर्शक शब्द अनुभवी आणि सखोल विचार केलेले वाटायला हवेत. अलका भाटिया. त्यांचा आवाज आत्मविश्वास, निर्णायकता आणि बुद्धिमत्तेचे मिश्रण असावा. पगाराची घोषणा करताना सूर स्पष्ट आणि शक्तिशाली असावा. संगीत. BGM. मुलाखतीत वाट पाहताना थोडा तणाव असावा. अलका मॅडम जेव्हा 25,000 रुपयाची घोषणा करतात तेव्हा संगीतात आनंद आणि आश्चर्याची भावना वाढायला हवी. शेवटी वडील आणि मुलीच्या मिठीच्या क्षणांमध्ये BGM स्नेहमय आणि आरामदायक असावा. एपिसोड 4 समाप्त.